राजूभाई साबळे बोलतो, छत्रपती संभाजीनगरहून. हो 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 बरोबर. जय भीम. हा, जय भीम सर, जय भीम. काय सर, कालचं आपलं कोल्हापूरमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जी भूमिका घेतली आपण, हो 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 हो. तर मला असं वाटलं नव्हतं सर आपण ती भूमिका घेणार वगैरे, कारण की काय झालंय माहिती गेल्या अनेक वर्षापासून आपण आंबेडकरी चळवळ. ऐकून हा. घ्या. बोला ना, बोला ना. मातंग समाज ह्या विषयावर आरएसएच्या दावणीला चाललाय. हम्म, आता आम्ही आहे मातंगातनं जन्मलेलो हम्म, आणि मांगाना बौद्धाकडे आणि आंबेडकर विचाराकडे आणतोय. हम्म. तो समाज सगळा त्या आरएसएस कडे त्या आरक्षणाच्या संदर्भात चालला आहे. त्याला त्याच्यावर सर आपण अनेकदा परिषदा घेतल्या. त्याला आपण त्यावर तटवायचं असेल तर आम्हाला ती भूमिका घेऊन आपल्याकडे त्याला वळवावं लागेल. हम्म. हा विषय आमचा झाला. त्याचा पर्यायच राहिला नाही आमच्या समोर, नाहीतर आम्ही एकटेच राहणार ना. नाही, एकटे राहणार नाही सर, असं थोडी. आता तुम्ही एवढ्या अनेक वर्षापासून चळवळीत काम करतात, नाही, आम्ही नाही, तुमच्या नाही. सोबत समाज आहोत. म्हणून हा, आम्हाला एकटेच पाडलं होतं ना त्यांनी. हा, हा, आम्हाला सगळ्यांना एकट्यानंच पाडलं होतं डीपीआयच्या सगळ्या काय आंबेडकरवाद्यांना. हा. तर एक पॉलिसी म्हणून आम्ही तो टर्न घेतला. पण त्याच्यामध्ये आमच्या मागण्या पुढे तुम्ही वाचल्या नाहीत. मागण्या अशा आहेत हम्म, की ही जनगणना आम्हाला मान्य नाही. वजन आयोग जो आहे ना, तो आयोग आम्हाला मान्य नाही. हम्म. सगळ्यांची जनगणना करूनच मग त्या विषयाला हात घालावा. त्यासाठी बोला ना, बोला बोला. आणि तेलंगणा टाईप वर्गीकरण करावं अशा पद्धतीची ती भूमिका घेतली. हम्म. मी जरा रोडवर आहे.